नाही नाही, तब्येत बरी आहे. त्यांना काय ना की इतक्या दिवसांची सवय प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः जातीने लक्ष घालायचं. पण आज असं ठरवलं की जरा सवय बदलूया. त्यामुळे सहकाऱ्यांवरती काही ज्युनियर्सवरती कामं सोपवली. तर ते मला म्हणाले की तुम्ही जा, आम्ही करतो. मग आलो घरी लवकर. हो, पण एकदा सवय झालेली लाईफस्टाईल बदलणं सोपी गोष्ट नाही रे बाबा. पण कधी कधी आयुष्यात अशी एखादी घटना घडते ना की फार आयुष्य सगळं बदलून जातं बघ. ये ना. माई, नाना, ही अंजली. हो हो का? का? बर, बर, बर. अरे आयुष्यमान आयुष्यमान. अगं असू दे बा. बस. कशा आहात तुम्ही? मेघना नेहमी सांगते तुमच्याबद्दल आम्हाला. नाना प्लीज, अहो नका ना म्हणू. अवघडल्यासारखं वाटतं. नाही, साहजिक आहे. बरं ठीक आहे. जशी आमची मेघना, अर्चू, तशीच ही. काय ग संजीवनी? तर काय? बरं तुम्ही बोलत बसा, आम्ही आज जातो. नाही नाही नाना, तुम्ही नका उठू. आम्ही आमच्या खोलीत जातो बा. आणि नंतर मग फ्रेश होऊन बाहेरच बसू अंगणात बेंचवर. ऍक्च्युली अंजली मावस बहिणीकडे राहते. स्वतंत्र घर बघतीये. तिला एका एजंट बरोबर घर बघायला जायचंय 8 वाजता. अगो बाई, 8 वाजता? हो, ते जे ओनर आहेत ना, नवरा बायको, ते फाउंटनहून बाय रोड येणार आहेत गोरेगावला. फाउंटनवरनं बाय रोड गोरेगावला 8 वाजता शक्यच नाही पोहोचणं. नाही म्हणजे काही मिरॅकल झालं तर पोहोचतीलही, पण आपलं एक माझा अंदाज सांगितलं. बरं तुम्ही दोघे आत बसा, गप्पा मारा. जरा चहा वगैरे काय हवाय का बघ. खायला पण हवं असेल तर दे. हो, जा जा. अरे हो, तिला भाड्याने घर हवंय का? आपल्याकडे 4 खोल्या आहेत की रिकाम्या? अरे कमाल आहे. मेघनाने सांगितलं कसं नाही तिला? नाही नाना, ऍक्च्युली ती मागच्या वेळेस जेव्हा आली होती ना, तेव्हा आमच्यामध्ये हा विषय झाला होता. मी तुमच्याशी बोलणारही होतो, पण नंतर गडबडीत राहून गेलं. पण खरं मेघना पण तिच्याशी बोलणार होती. ती बोललेली दिसत नाही. नाही, पण तिला म्हणजे फ्लॅटच हवाय असं काही नाहीये ना? माहित नाही. पण नसावं. तशी साधी वाटली मुलगी. वाईट वाटतं नाही? काय एखाद्यावर प्रसंग येतो ना. हो ना. आणि किती धीराने घेतलंय बघा पोरीनं. छे, तिच्याशी पहिल्यांदा फोनवर बोलले ना, तेव्हाच बाई कालवा कालव झाली होती माझ्या मनात. मेघना, अगं तुम्हाला काही खायचं प्यायचं नाही का? काय विसरलात गप्पांच्या नादात? नाही नाही, मी आता येतच होते बाहेर. मग चल लवकर. अगं हिला कुठेतरी जायचंय ना. हो, घर बघायला जायचंय. मग उशीर होईल ना तुला. चल चल, या लवकर. हो नक्की नक्की. हो, बाय. हो. अंजली, तू ये बस इथे बस. ये अगं, मेघना आणेल. अगं आमचं एकत्र कुटुंब आहे ना. 10 जणांचं एका माणसाने करायची सवय आहे आम्हाला. नको टेन्शन घेऊस तू. बरं, तुझा लेक कसा आहे? बरं आहे. आई जवळ असल्यामुळे मला चिंता नाही. होय हो होय, खरंय अगदी. शेवटी आजी ती आजीच असते ग. आणि नातवंड म्हणजे आजीसाठी दुधावरची साय असते. हम्म. स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त जपते हो नातवंडांना. पण धीराची असतो तू. खरंच कौतुक वाटतं मला तुझं. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे भाड्याचं का होईना पण स्वतंत्र घर घेतेस ना, याचं जास्त कौतुक आहे. नाही, खरंच उत्तम निर्णय घेतलाच बघ. काय होतं, मुंबईत ना नात्यांमधला गोडवा लहान जागांमुळे ओसरायला लागतो बघ. ज्याला त्याला आपापले व्याप असतात. माणसंही हवीशी वाटतात. जागा पुरत नाही. पण डोक्याला डोके आपटण्यापेक्षा स्वतंत्र राहणं इष्ट. या घे ग. एवढं? अगं एवढं काय, थोडंसच तर आहे. आणि जेवायला वेळ नाही ना तुला. मग
आणि त्या जागा बघणाऱ्याने इतक्या आडनिड्या वेळेला तुला बोलवलंय की तुझी जेवायची वेळ टळून जाणार आहे. एवढं खाल्लंस ना की पोटाला तेवढाच आधार मिळेल हो. म्हणजे जेवली नाहीस तरी चालेल. घे घे, खाऊन घे, उशीर होईल नाही तर तुला. हेलो, हाँ बोलो. नहीं नहीं, अभी निकलूंगी आधे घंटे में. क्या? फिर आपने पहले बताना चाहिए था ना मुझे. नहीं, कल का कुछ पता नहीं. आप कल सुबह फोन कीजिए. काय ग, काय झालं? माई एजंटचा फोन होता. मग आता म्हणतोय उस ओनर ने किसी और को कमिटमेंट दी है. कल दूसरा घर बताता हूँ. अरे देवा, मी एक सुचवू का? तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आमच्याकडे. म्हणजे आधीपासूनच होतं, पण तुला आवडेल की नाही आवडेल म्हणून आम्ही विचारलं नव्हतं. काय ग मेघना? ऍक्च्युली देसाईवाडीतल्या काही खोल्या रिकाम्या झाल्यात. शेजारी शेजारी 2-2 अशा 4 खोल्या रिकाम्या आहेत. तुला जेवढ्या हव्यात तितक्या तू घेऊ शकतेस. इथे देसाईवाडीत? खरं सांगतेस? हो अगं खरंच. हवं तर मी तुला दाखवू शकते. बघायची गरजच नाहीये. हा, पण मला इथलं अंगण आणि बेंच जर वापरता येणार असेल तर मी आत्ताच्या आत्ता डिपॉझिट आणि भाडं देते. अगं त्याची काही गरज नाहीये. तू मग अशी म्हणालीस की नाही, मला अहो जाहो करू नका, अवघडल्यासारखं होतं. मग आम्हाला पण तुझ्याकडनं भाडं घेताना अवघडल्यासारखंच होणार की नाही? रागवू नका प्लीज. पण मग मी नाही घेऊ शकणार ती जागा. अगं आम्ही काही तुझ्यावर उपकार करत नाही आहोत. रिकाम्याच आहेत त्या खोल्या. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण बर बर, नका हो तुम्ही तिला कोड्यात टाकू. तिच्या जागी आपल्यापैकी कोणी असतं ना तरी असंच वागलं असतं. बर, तुझ्याकडनं डिपॉझिटही घेऊ आणि भाडे घेऊ. हो मग तर झालं. थँक्यू मेघना. ग्रेट यार, गुड फॉर यू. मैत्रिणी शेजारीच राहायला येते. पण बॅड फॉर मी. का? का म्हणजे काय? आधीच तू माझ्या वाट्याला कमी येतेस. त्यात ती एकटी एकटी असं म्हणत तिच्याकडे जाऊन बसशील. हो का? मी तुमच्या वाट्याला कमी येते का? हो. अच्छा, जसे काय तुम्ही खूपच वाट्याला येता आमच्या. हे नाही, पण खरंच यार खूप बरं वाटलं की अंजली इथेच येते राहायला. खरंय, तिला जी स्पेस हवी होती, जो एकांत हवा होता, तो तिला मिळेल इथे. आणि शेवटी घाव भरून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो ना. मेघना, आपण कोणासाठी काहीतरी केलं की आपल्यालाच खूप काहीतरी मिळालंय असं फिलिंग येतं नाही? ढोकळा घ्या, ढोकळा. गरम गरम ढोकळा. अगं जर आधी तरी आणायचा होता. आता पोहे संपले आमचे. अगं एका पीसने काय होणार आहे नाही का? चव घे, चव घे. वा, खरंच ग सुरेख झालाय. हलका, हो का? तुझ्या मुलीसारखा. नाना, मेघनाची मैत्रीण इथे राहायला येणार आहे का? ती तिच्या बहिणीकडे मला वाटतं राहत होती आणि जागा शोधत होती. नाही, आणि बराच काळ असं दुसरीकडे राहणं बरोबर नाही ना. हो नाही, म्हणजे बहीण असली तरी काय झालं ग, वर्षभर तिच्याकडे राहणं, त्यात ती तिच्याकडनं पैसे घेणार नाही म्हणजे अंजलीला या उघडल्यासारखं होणारच ना. हो, आणि स्वतंत्र जागा असली कसं तिची आई आणि मुलगा कधी येऊ शकतात ना तिला भेटायला. आणि अनायसे आपल्याकडे खोली होती, म्हटलं राहा इथे.
हो पण नाना त्या दिवशी तुम्ही काहीतरी फोनवर म्हणत होतात ना मराळे काकांनी कोणाला तरी पाठवलंय जागेसाठीच. हो पण ह्याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा असं काहीतरी बादरायण संबंध होता. मान न मान में तेरा मेहमान. बरं फोनही लागे ना. त्यात मराळे काकांचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया. म्हटलं येत राहा. आणि नानांनी काही शब्द नव्हता ग दिला त्यांना. शब्द खूप पुढची गोष्ट आहे ग. संपर्कच झालेला नाही तर. मग आणि मला असं वाटतं की अंजलीची केस जास्त जेन्युइन आहे. म्हणजे खरं तर मी तिला पाहिलंच नाहीये. कशी आहे ग ती? नाही चांगली आहे मुलगी. हो ना. आणि तिच्यावर जो प्रसंग ओढवलाय ना, छे, तिला बघितल्यावर ना माझ्या मनात कालवा कालवत झाली बाई. ती इथे येतेय ना तर ना मला उगाच अस्वस्थच वाटतंय. म्हणजे काय ते माहित नाही पण असं होतं ना एखाद्याच्या बाबतीत तसं होतंय. म्हणजे काही कळतच नाहीये. होतं ना हो नाना असं. हो होतं खरं. होतो काय काहीतरीच आपली बडबडतीस तू. आता अंजलीच्या इथे येण्यानं तुला का अस्वस्थ व्हायला होतंय ग? आणि अंजलीच्या बाबतीत अरे मला काय वाटतंय ते सांगतेय ना मी. हा. तिला जागा देऊ नका असं म्हटलंय का मी? हे बघा ती इथे येण्याबाबत माझं काहीही म्हणणं नाहीये. कळलं? बर बर बर. पोहे घेण्यास का? हा चालेल. ते काही सुटणार नाही. घे घे. घे. अरे हे लेक्चर मला एकटीला सॉफ्ट दिसतंय आणि तुम्ही कप उचलताय म्हणजे हो बरोबर ओळखलं. सगळे अगदी फ्रेश होऊन गेलेले दिसतात गरम गरम चहा पिऊन. हो ना. तुम्हाला आणू का? अहो प्रश्नच नाही, आणाच. हो. घसा अगदी सुकलाय बोलून बोलून. आणतो. हॅलो. हॅलो नाना. हा बोल ग. काय झालं? नाही झालं काही नाही. अंजली म्हणत होती की मी आजच डिपॉझिट देते आणि 1 तारखेपासून राहायला येते म्हणून. मग मी तिला म्हटलं 1 तारीख वगैरे काही नाही, तू ताबडतोब शिफ्ट हो. बरोबर ना नाना? प्रश्नच नाही. मी तिला म्हटलंय की 22 जूनला एक खूप गोड कार्यक्रम होणार आहे, त्यात तू सहभागी व्हायचंय आणि त्यासाठी मला मदत सुद्धा करायची आहे. त्यामुळे आत्ताच शिफ्ट हो. ऍक्च्युली नाना तिला ब्रेकची खरंच खूप गरज आहे म्हणून मी थोडी घाई करते. चालेल ना? अगं चालेल म्हणजे काय. अगदी योग्य केलंस तू. तिला हवं तर माझा निरोप दे. तिला म्हणा 1 तारखेपर्यंत दिवस मोज आणि त्याप्रमाणे वेगळे पैसे दे म्हणा. बस. सांगते तिला. हा त्या खोल्या काय फक्त झाडून घ्यायला लागतील. रंग नुकताच काढला होता आपण. वीज आणि पाणी चेक करायला काय वेळ लागणार नाही. तिला म्हणा फक्त उठून इथे यायचंय. सांग तिला. हो नाना. आणि काय तो 22 जूनचा गोड कार्यक्रम म्हणालीस तो ठरलाय का? नाही ना अजून. सगळ्यांचं एकत्र बसून बोलणंच होत नाहीये. जायच्या यायच्या वेळा जुळत नाहीयेत कोणाच्या. जुळवा जुळवा. आता वेळ फार कमी आहे. हो हो मी बोलते आदित्यशी. हा ओके. बाय. आज आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे आलेल्या प्रमुख पाहुण्या विजया देसाई यांचे आभार मानण्यात येत आहेत. प्लीज प्लीज त्यांनी सहकार्य करावे. धन्यवाद. आणि हे काय आभार प्रदर्शन फक्त ढोकळ्यांनी? हा. म्हणजे शाल श्रीफळ कुठे आहे? आणि पुष्पगुच्छ? आणि झालंच तर 1 लाखाची थैली? काय? आलीच का मूळ पदावर? पैशाचं नाव काढलं की संपलं बेरी. अगं म्हणजे काय? हे बाई पैसे बिसे मागू नकोस ग. बाप रे दडपण येतं. पण काय ग हे आभार प्रदर्शन कशासाठी? ड्रेससाठी? अर्थातच. अगं नाहीतर ना माझी वाट लागली असती. अगं अर्चू असं काय करतेस? मी जर नसते तरी तू केलंच असतंस ना माझं काम. केलं असतंस ना? केलं असतं पण आयुष्यभर बोलून दाखवलं असतं.
ते काय तू काही काम न करताही ऐकवतेस. मग काय काय ग? गंमत करतेय. आणि खरं सांगू का अर्चू, मी एकटीने नाही केला ग. मला ना सतीशची आणि मुलांची खूप मदत झाली. हो. आणि मुख्य म्हणजे नानांनी मुलांच्या मनामध्ये जी आयडिया भरवली होती ना खऱ्या कमाईची, त्याच्यामुळे मुलांनी खूप इंटरेस्ट घेऊन केले ट्रेज. आणि तूही त्यांना अगदी घसघशीत खरी कमाई दिलीस. त्याच्यामुळे खुश आहेत सगळे. म्हणजे काय, त्यांच्या पिगी बँक अगदी अशा भरलेल्या आहेत आता. पण आता आपल्या रिकाम्या होणार आहेत. वह्या, पुस्तकं, रेनकोट. अगं रेनकोट छत्र्या गेल्याच वर्षी घेतलेल्या आहेत आपण. शिवाय कंपोस्ट पण घेतलेले आहेत. आता ह्या वर्षी ना फक्त वह्या, पुस्तकं आणि लंच बॉक्सेस मात्र घेऊया चांगले. ओके, मग कधी जाऊया? बघूया आता, जरा माईंचाही प्रोग्राम बघून ठरवायला लागेल ना आपल्याला. बरं काय ग, ती अंजली कधी येणार आहे राहायला? असं का विचारतेस? माहित नाही ग, पण त्या अंजली बद्दल ना कसं तरीच वाटतंय अगं मला. हो, माई म्हणाल्या मला. पण तुला खरं सांगू का अर्चू, ती बिचारी ना खूप चांगली आहे अगं आणि खूप साधी. मला तर ना तिच्याकडे बघून वाईटच वाटतं. तू तिला भेटली नाहीयेस ना म्हणून तुला असं वाटतंय. एकदा तिला भेटलीस ना की तुला सुद्धा आवडेल ती. इकडे आपल्याकडे वाडीत येऊन राहिली ना तर तिलाही जरा बरं वाटेल ना ग आपल्या बरोबर. नानामाईंचा सहवास पण लाभेल. आजूबाजूला अशी वडीलधारी माणसं असली की बरं वाटतं ना, जरा आधार वाटतो. मला तर ना तिच्याकडे बघून गलबलूनच येतं ग. खूप होरपळून निघाली बिचारी. तू कसं म्हणते असेल ते विचार नको करत बस, कळलं ना? मस्त आहे. घे. काय मॅडम, काय सुचतंय का 22 जून साठी? नाही ना अजून, तोच तर विचार करते मी. नाही म्हणजे वास्तूची पूजा गोडधोड काहीतरी होईलच, पण आपल्या वास्तूबद्दलची कृतज्ञता ना मला वेगळ्या पद्धतीने व्यक्त करायची. करेक्ट. पण ती कशी हेच कळत नाही. माझंही तेच झालंय का नेमकं. ते बघूया मुलं काय म्हणतात ते. बरं ऐक, मेघनाचा फोन आला होता. काय? ती अंजलीला 2च दिवसात शिफ्ट व्हायला सांगते. अरे वा, चला बरं झालं. नाही, राणे काकू गावाला गेल्यापासून मला शेजारच नव्हता ना. त्या येतात अधेमध्ये, पण त्यांचा काही भरोसा नाही ना. आणि योगीने गेली आगरतळ्याला निरंजनकडे, आणि मेहता तर काय आनंदला मुळे स्थायिकच झाले. त्यामुळे ना ही वाडी अगदी सुनी सुनी वाटत होती मला. पण आता अंजली येते ना, बरं झालं. तिलाही बरं आणि आपल्यालाही बरं. आपल्याला नाही, तुला गप्पा मारायला. असू देव. बरं काय ग, त्या अर्चूचं काय चाललं होतं? अंजली येणार म्हणून अस्वस्थ वाटतंय वगैरे. काही नाही हो, तिचं आपलं उगीच. तुम्ही नका लक्ष देऊ. एवढंच ना? होय हो. सो ऑल सॉर्टेड? प्रज्ञाशी आईशी बोलले, सगळेच हो म्हणाले. मुळात वेगळं राहण्याला सगळ्यांचाच थोडा विरोध होता, पण वेगळं घर घेऊन पूर्णपणे एकटं राहण्याऐवजी आता मी तुमच्या वाडीत तुझ्या घरच्यांच्या जवळ राहणार आहे, हे ऐकून सगळ्यांनाच खूप बरं वाटलंय. त्यामुळे मलाही खूप हलकं वाटतंय. सगळ्यांना खूप काळजी आहे का माझी, माझ्यावर माया पण आहे. पण माझं सुख नेमकं कशात आहे त्याबद्दल प्रत्येकाचं मत वेगळं आहे, इतकंच. मग कधी येतेस? उद्या छोटी मोठी खरेदी करेन. इथे प्रज्ञाकडे असल्यामुळे कपड्यांखेरीज दुसरी कसलीच गरज नव्हती. आता घर मांडायचं म्हटल्यावर प्रज्ञाकडे काही स्पेअर सामान आहे, काही विकत घेईन. थोडं मेघनाकडेही आहे. सगळं मिळून भातुकली मांडायची. भातुकलीचा खेळ तर आधीच मोडलाय. माझा डाव अर्धाच राहिलाय.
हॅलो हॅलो. हॅलो आणखी तुम्ही काय बोलता ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. आता ऐकू येत आहे? अंजली. हॅलो हॅलो काहीच ऐकू येत नाही. हॅलो हॅलो. कोर्टा. हॅलो. हॅलो हॅलो काहीच ऐकू येत नाही. एक जण कळवळून बोलत असतो पण दुसऱ्याला ते ऐकूच येत नाही. कसं असतं ना, एक जण कळवळून बोलत असतो आणि दुसऱ्याला ऐकूच येत नाही.